नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. बऱ्याच वेळा होतं कसं की अंतर्गत सुरक्षितता, अंतर्गत संरक्षण या असणाऱ्या टॉपिकच्या अनुषंगाने बरेचसे असणारे सेन्सिटिव्ह इश्यू त्या ठिकाणी समोर येत राहतात. आणि त्यातलाच असणारा एक सेन्सिटिव्ह इश्यू म्हणजेच काय की नैसर्गिक संसाधनं जे आहेत का त्यांचं असणारं जे इलिगल मायनिंग असेल का त्याच्या अनुषंगाने असणारे प्रश्न खूप उपस्थित राहतात. मग त्यामध्ये वाळू माफियाचा संदर्भ असेल किंवा खाण उद्योगांचा संदर्भ असेल किंवा दगडी कोळशाच्या उत्खननाचा असणारा उल्लेख त्याच्यामध्ये येतो. अशा कंडिशन्समध्ये जर समजा एखाद्या ठिकाणी उत्खनन करत असताना तो इलिगल असेल किंवा लिगलाइज असलं तरी सुद्धा, आणि जर तिथं दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडातील असणारा एखादा बॉम्ब आणि तोही जिवंत बॉम्ब त्या ठिकाणी आढळत असेल ज्याची असणारी कॅपॅबिलिटी 50 ते 100 मीटरच्या परिघामध्ये संपूर्ण असणारं नुकसान करण्याचं, संपूर्ण डिस्ट्रॉय करण्याची कॅपॅबिलिटी असेल आणि 500 मीटर पर्यंत त्याचा असणारा इम्पॅक्ट असू शकतो, असा असणारा एखादा बॉम्ब जर त्या ठिकाणी फुटला असता तर त्याचा असणारा परिणाम खूप भयंकररित्या त्या ठिकाणी जाणवला असता. तर अशीच असणारी घटना झारखंडमध्ये स्वर्णलेखा असणाऱ्या नदीच्या पात्राच्या अंतर्गत वाळू उत्खनन करत असताना असाच असणारा दुसऱ्या वर्ल्ड वॉर मधला असणारा एक बॉम्ब, अमेरिकन बनावटीचा असणारा बॉम्ब सापडतो. त्यानंतर संपूर्ण असणारा एरिया हा सेन्सिटिव्ह झोन मध्ये जातो आणि तिथं एका असणाऱ्या मिलिटरी छावणीचं स्वरूप त्या असणाऱ्या एरियाला मिळतं. मग त्या अंतर्गत कशा पद्धतीचे असणारे प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण या असणाऱ्या सेशनच्या माध्यमातून घेऊया. मग हा असणारा वर्ल्ड वॉर सेकंडच्या दरम्यानचा असणारा जो जिवंत बॉम्ब आहे का तो आता सापडतोय. मग त्याच्या अंतर्गत असणारा अंतर्गत संरक्षणाचा इश्यू तयार होतोय. सोबतच खबरदारी कोणती घेतली पाहिजे, कोणती घेतली जात आहे आता, आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी बघितला तर आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचा रोल काय याच्यामध्ये, कारण इथं तो असणारा ऐतिहासिक साठा सुद्धा आहे, ऐतिहासिक ठेवा सुद्धा आहे तो. मग तो जतन करणं भारतासारख्या देशाला आवश्यक आहे का, याच्या माध्यमातून टुरिझमचा असणारा अँगल तिथे येतो का. तुम्ही म्हणाल मास्तर एका साईडला तो म्हणतोय की बॉम्ब ब्लास्ट झाला तर अडचण येऊ शकतात आणि दुसऱ्या साईडला म्हणतो की टुरिझमचा असणारा अँगल आला पाहिजे. कारण का सेकंड वर्ल्ड वॉरच्या अंतर्गत आपण कॉलोनियल कंट्री होतो, आपल्यावरती ब्रिटिशांचं राज्य होतं, त्या अनुषंगाने आपणही खूप मोठ्या प्रमाणामध्ये पार्टिसिपेट करत होतो. आणि त्याच अंतर्गत ब्रिटिशांच्या असणाऱ्या एअरफोर्सचे असणारे बरेचसे सेंटर्स भारतामध्ये होते आणि त्या असणाऱ्या भारतीय भूमीच्या माध्यमातून त्यांनी युद्धामध्ये पार्टिसिपेशन केलेलं होतं. त्याच्यामुळं एक त्याच्याबद्दलचे असणारे म्युझियम्स असतील किंवा त्याच्याबद्दलचे असणारे काही सेंटर्स असतील किंवा जो हिस्टॉरिकल ठेवा असणारे काही सेंटर्स ओपन केल्यानंतर आपण त्याचा एक रेफरन्स आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा ऍज अ टुरिझम स्पॉट म्हणून त्या ठिकाणी त्याला स्प्रेड करू शकतो. हाही उल्लेख त्याच्यामध्ये आपण त्या अँगलनं बघण्याचा प्रयत्न करूया. घटना घडते कुठं तर झारखंडमध्ये घटना घडताना दिसते. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून तयार केलेला फोटो आहे हा J24 तासच्या माध्यमातून तयार केलेला. ऍक्च्युअल फोटो तुम्हाला दिसेल की हे असणारे बॉम्ब या ठिकाणी सापडलेले आहेत. अशा पद्धतीचा बॉम्ब, जिवंत बॉम्ब या ठिकाणी आढळलाय या असणाऱ्या नदी खोऱ्याच्या अंतर्गत. मग जो झारखंडमध्ये अशा वर्ल्ड वॉर सेकंड मधला बॉम्ब एक सापडतोय त्याच्या अनुषंगाने आपल्याला हा पार्ट कुठल्या कुठल्या असणाऱ्या GS अंतर्गत अभ्यासणं आवश्यक असणार आहे. सिलेबसच्या अनुषंगाने प्रॅक्टिकली आपण जाऊया. GSच्या पेपर 1 मध्ये हिस्ट्रीचा उल्लेख करतो. इथं अमेरिकन बनावटीचा असणारा बॉम्ब आहे, युकेशी कनेक्टेड असणारा पार्ट येतो. तर इथे एक सगळ्यात महत्वाचा शब्द येतो तो म्हणजे कॉलॉनिकल कंट्री. म्हणजे आज आपला भारत हा वसाहती अंतर्गत असणारा देश आहे का. कॉलॉनिकल कंट्री म्हणतो कधी कोणत्या देशाला, ज्या असणाऱ्या देशामध्ये कॉलॉनिकल एरामधले घेतलेले डिसिजन्स आत्ताही इम्पॅक्ट करत असतील तर त्या देशाला म्हटलं जातं कॉलॉनिकल कंट्री. एक्झाम्पल दाखल US वरती सुद्धा कॉलनी तयार होतीच. US वरती सुद्धा 13 राज्यांमध्ये नियंत्रण ठेवलं होतं ब्रिटिशांनी आणि बाकीच्या राहिलेल्या असणाऱ्या एरियावरती नियंत्रण ठेवलं होतं फ्रेंचांनी. मग USला आता कॉलॉनिकल कंट्री का म्हटलं जात नाही, कारण ब्रिटिशांनी घेतलेले त्या एरियामधले असणारे डिसिजन्स आता ते फॉलो करत नाहीत. त्यांचा इम्पॅक्ट आत्ताच्या असणाऱ्या त्या कालखंडावरती पडताना दिसत नाही. मध्यंतरी ब्रिटन मधलीच असणारी एक सगळ्यात महत्वाची ऑर्गनायझेशन आहे ती म्हणजे कोणती, ऑक्सफॅम. या ऑक्सफॅमने एक रिपोर्ट दिला होता तो म्हणजेच काय, 1765 पासून 1900 कालखंडामध्ये ब्रिटिशांनी भारताची लूट किती केली त्याचा डाटा त्याने दिला होता. शॉकिंग आहे न्यूज ही. ती किती, 64 ट्रिलियन अमेरिकन डॉलरची लूट केली भारताची, असं त्याचा रिपोर्ट त्यांच्याच देशातल्या असणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून रिव्हील होताना दिसतो. याचा अर्थ काय,
भारतावरती जे काही निर्णय घेतलेत ब्रिटिशांनी त्याचा इम्पॅक्ट खूप मोठ्या प्रमाणात येतो. हिस्टॉरिकल अँगलमध्ये आपल्याला तो बघणं गरजेचं आहे. जीएस पेपर 1च्या अंतर्गत येतो. युएस, युके, इंडियाचं असणारं कोलॅबरेशन काय, त्यांचं असणारे एमओयूज असतील, त्यांचे सहसंबंध असतील, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड असेल तो बघायचा. पेपर 2 मध्ये येतो प्रशासकीय कार्यवाही आणि आपत्ती व्यवस्थापनाचा असणारा टॉपिक. याच्या अंतर्गत आपण या असणाऱ्या चॅप्टरला बघू शकतो. जीएसच्या पेपर 3 मध्ये सिक्युरिटी आणि एन्व्हायरमेंटच्या अंतर्गत बघितलं राष्ट्रीय सुरक्षा आणि पर्यावरणीय परिणाम. जर वाळू माफियांचा मुद्दा खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालला असेल तर पर्यावरणाचं नुकसानही तितक्याच मोठ्या प्रमाणात होतं. त्याच्यामुळे जीएसच्या पेपर 3 मध्ये आपल्याला हा अँगल या ठिकाणी ऍड करावा लागणार आहे. जर घटनेचा तपशील बघायला गेलो तर कोणत्या नदीचा उल्लेख येतो तर सुवर्णरेखा नदी पात्रातील असणारा स्फोटकाचा शोध या ठिकाणी होतोय. ड्रोन सर्वेक्षण सुद्धा करण्यात आलं लगेच, कारण वाळू उत्खननादरम्यान हा असणारा बॉम्ब या ठिकाणी आपल्याला सापडताना दिसतोय. सुवर्णरेखा नदी पात्राच्या अंतर्गत आहे. पूर्व सिंहभूमी किंवा सिंहभूम जिल्ह्याच्या अंतर्गत असणारा हा पार्ट या ठिकाणी हायलाइट होताना दिसतोय. आणि हा अमेरिकन बनावटीचा असणारा बॉम्ब आहे. कोणता? AN-M64 आहे. 500 पाऊंडचा असणारा बॉम्ब आहे. म्हणजे अप्रॉक्सिमेटली इथं 230च्या असणाऱ्या किलोग्रामच्या आसपासचा असणारा बॉम्ब दिसतो. 80 वर्ष जमिनीत पुरलेला असून सुद्धा तो जिवंत होता. आणि त्याची असणारी मारक क्षमता म्हणजे तो किती नुकसान करू शकतो, 50 ते 100 मीटर पूर्ण नष्ट करण्याची त्याची क्षमता आहे. आणि 500 मीटरवरती त्याचं परिणाम क्षेत्र त्या ठिकाणी येणार आहे. भारताच्या लष्करानं लगेच काय केलं, बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉडच्या माध्यमातून या संपूर्ण असणाऱ्या एरियावरती एक प्रकारे सर्व्हेलन्स आणला आणि त्यांच्या माध्यमातून इतर असणाऱ्या सगळ्या गोष्टी तिथं चेक करण्यात आल्या आणि या बॉम्बला एक सुरक्षित पद्धतीने या ठिकाणी निकामी करण्याचं काम सुरू झालेलं आहे. हा रेफरन्स या ठिकाणी हायलाइट होतो. आता हा रेफरन्स अशा पद्धतीचा अमेरिकन बनावटीचा बॉम्ब हा हिथं कसं काय सापडला तर याचा थोडासा बॅकग्राऊंड आहे. कसा? 1939 ते 1944 या कालखंडामध्ये आपल्याला माहिती आहे की महायुद्धाचा असणारा सगळ्यात महत्वाचा झोन होता. तर याच दरम्यान लष्करी वारसा या ठिकाणी दिसतो आपल्याला आणि या भागामध्ये ब्रिटिश सैन्यांचे हवाई तळ आपल्याला या ठिकाणी निर्माण होताना दिसले होते. त्याच्यामुळे काय होतं, आपत्कालीन लँडिंग किंवा तांत्रिक बिघाडामुळे बॉम्ब पडले असावेत असा एक सामान्य अंदाज, एक तर्क लावला जातोय या अंतर्गत. आणि मग इथं लष्करी वारसा आणि त्याचे अवशेष आजही भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी सापडतात. मग अवशेष सापडतात, हिस्टॉरिकल असणारे अवशेषचा रेफरन्स असेल तर आपल्याला याच्या सोबत अटॅच करायचा आहे, तो म्हणजे सांस्कृतिक वारसा. मग आता प्रश्न कोणता येतो या ठिकाणी, धोरणात्मक महत्व याला येतं. राष्ट्रीय सुरक्षेचा पण प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि पुरातत्वीय संरक्षणाचा उल्लेख आहे. म्हणजे इथे एंट्री करतो तो म्हणजेच कुठल्या या ठिकाणी ASI एंट्री करतो. मग आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट जेव्हा एंट्री करतो तेव्हा पुरातत्व असणाऱ्या वस्तूंचं जतन करणं आणि त्या अनुषंगाने त्याचं असणारं संरक्षण करण्यासाठीची असणारी भूमिका मांडणं आवश्यक आहे. मग या दोघांच्या कोलॅबरेशनच्या माध्यमातून लष्करी इतिहास पण आहे, सांस्कृतिक वारसा पण आहे आणि ते वर्ल्ड वॉर सेकंडच्या काळातील अवशेषांचं दस्तऐवजीकरण करणं, ते सिक्युअर करून ठेवणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. जसं की दुसऱ्या महायुद्धाच्या अंतर्गत महत्वपूर्ण असणारे जे काही ठिकाणांचा वापर करण्यात आला, अति महत्वपूर्ण असणारे त्या ठिकाणी जीवितहानी झाली, अशा बऱ्याच देशांनी त्यांचे असणारे म्युझियम तयार केले, त्यांचे असणारे सेंटर्स तयार केले. जसं की सगळ्यात जास्त असणारे जे काही या असणाऱ्या सेकंड वर्ल्ड वॉर मधले असणारे जे मेमोरियल्स आहेत का ते आपल्याला सगळ्यात जास्त दिसतात कुठं, रशियामध्ये. त्याला म्हटलं जातं या ठिकाणी मदरलँड कॉल्स हे असणारं टायटल तिथं देण्यात आलं. नंतर जर्मनी मधला असणारा मुद्दा आहे त्या ठिकाणी ट्रेप टावर पार्क. नंतर येतो या ठिकाणी कुठला, पोलंड मध्ये आहे या ठिकाणी, तो म्हणजे कुठला, ऑस्विच आणि बिर्कुनियम मेमोरियल असणारा तो सेंटर आहे तिथं. युएसएचा असणारा नॅशनल वर्ल्ड वॉर 2 मेमोरियल हेच असणारे पिक्चर आहे बघा. अमेरिकेच्या अंतर्गत असणारा हा जो वर्ल्ड वॉर 2 मधला असणारा मेमोरियल असणारा पार्क या ठिकाणी दिसतो. आणि हा लंडन मधला असणारा फोटो आहे जिथं ज्या महिलांनी सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये पार्टिसिपेशन केलं होतं त्यांचा एक सिम्बलिझम या ठिकाणी या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीचं असणारं जे सेंटर आहे का भारत सुद्धा ओपन करू शकतो आणि ज्या गोष्टी सापडतायत सेकंड वर्ल्ड वॉरला कनेक्टेड असणारे नक्कीच ते विदारक होतं. लीग ऑफ नेशन्स आणि एका साइडला असणारे कॉलॉनिकल कंट्रीज यांच्याबद्दला द्वंद्व खूप मोठ्या प्रमाणात चाललेला होता. अशा कंडिशन्स मध्ये जे सापडतायत मुद्दे त्याला सुद्धा आपण हेरिटेज म्हणून यूज करणं आवश्यक असणार आहे, हे लक्षात घ्यायचं. आणि इथं बघितलं राष्ट्रीय सुरक्षा आणि प्रशासन, लष्करी आणि नागरी समन्वय. म्हणजे इथं ज्यावेळेस अशी एखादी विदारक स्थिती येते त्या विदारक स्थितीमध्ये सिक्युरिटीचाही विचार करायचा आहे आणि पब्लिक असणारा जो काही हार्मनी आहे का ती सुद्धा इम्बॅलन्स होऊ द्यायचं नाही.
म्हणजे लोकांचं दैनंदिन असणारं कामकाज सुरळीत चाललं पाहिजे, याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. यासाठी काय केलं मग, प्रशासकीय उपाय केला की एक परिसर, 1 किलोमीटरचा असणारा परिसर या ठिकाणी सील करण्यात आला जेव्हा हा बॉम्ब आढळला तेव्हा लगेच. लष्कराची भूमिका काय या ठिकाणी, एक्सप्लोजिव्ह ऑर्डनन्स डिस्पोजल EODचं तंत्रज्ञान आणि ड्रोनचा वापर सुरू केला. नागरिकांचं संरक्षण आणि स्थानिकांना सुरक्षिततेची हमी देणं, श्युरिटी वाटणं गरजेचं आहे ना. बऱ्याच लोकांना जिवंत असणारा बॉम्ब सापडला, एवढ्या असणाऱ्या शेकडो किलोचा असणारा बॉम्ब आहे, किती नुकसान करू शकतो, रुमर्स खूप पसरले जाऊ शकतात. आणि आत्ताच्या इंटरनेटच्या कालखंडामध्ये ती माहिती, एक छोट्या सुईची माहिती सुद्धा कधी बॉम्ब मध्ये कन्वर्ट होऊ शकते. अशा असणाऱ्या एरामध्ये एवढ्या मोठ्या स्वरूपातल्या असणाऱ्या बॉम्बची माहिती आल्यानंतर रुमर्स खूप मोठ्या पद्धतीने पसरू शकतात. तर तिथं कंट्रोल करणं हे आवश्यक असणार आहे. त्याच्यावरून एक धोरणात्मक प्रश्न तयार होतो, अशा अवशेषांचा शोध व निकामी करण्यासाठी नियमित सर्वेक्षण आवश्यक आहे का. म्हणजे अचानक कुठेतरी वाळू माफिया किंवा वाळू लिगली जरी असलं, त्याच्या उत्खननामध्ये असं काहीतरी बॉम्ब सापडतं आणि मग त्याच्यावरती आपण प्रिकॉशन घेतो. त्याच्या अगोदर जर आपण त्या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केला की या असणाऱ्या सर्वेक्षणांच्या माध्यमातून आवश्यक असणारे सगळे स्पॉट आपण आयडेंटिफाय करू शकतो का, असा विचार या ठिकाणी येतो. मग याच्यामध्ये पर्यावरणाचा आणि सामाजिक परिणाम या ठिकाणी आपल्याला त्याच्या अंतर्गत लपलेले धोके सुद्धा दिसतात. कारण जेव्हा अशा पद्धतीच्या असणाऱ्या वाळूंचे असणारे जे काही, मी कंटिन्युअसली वाळू माफिया शब्द वापरतोय, नदी पात्रातील उत्खनन असेल, त्याच्या अंतर्गत लपलेले धोके असतील ते उघडकीस येतात, स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण येतं आणि डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट अंतर्गत हा मुद्दा चर्चेमध्ये येतो. म्हणजे जेव्हा वाळू माफियांचा मुद्दा येतो तर त्यांच्या अनुषंगाने डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट काय काम करतो की नाही. मग डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005चा या ठिकाणी येतो, जिथे राष्ट्रीय स्तरावरती नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी NDMA स्थापन केलं जातं. राज्य स्तरावरती स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी आणि डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी यांची रचना केली जाते आणि त्यांच्या माध्यमातून प्लॅन तयार केले जातात. सिक्युरिटीच्या अनुषंगाने खूप महत्वाचे ते नॅशनल प्लॅन असेल, स्टेट प्लॅन असेल आणि मग तिथं नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स NDRF ची स्थापना होताना दिसते. मग तो NDRF अशा असणाऱ्या प्रत्येक ठिकाणी तत्परतेनं पोहोचतो आणि या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून नागरिकांची सुरक्षा आणि प्रशासनिक जबाबदारीशी असणारी जबाबदारी तो हायलाइट करण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून सुप्रीम कोर्टानं याच असणाऱ्या डिझास्टर मॅनेजमेंटच्या अनुषंगाने एक सगळ्यात महत्वाचा निर्णय आता दिला होता, तो म्हणजे कुठला, चंबल सँच्युरीच्या बाबतीमध्ये असणारा निर्णय दिला होता. वाळू माफियांवरती कठोर कारवाई करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने रिसेंटली सुद्धा दिले होते. आपत्ती व्यवस्थापनाचा उल्लेख तिथे येतो, सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करतो आणि नॅशनल चंबल घरियाल सँच्युरी अंतर्गत मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश या ठिकाणी अवैध वाळू उत्खननामुळे खूप मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी होते, वन्यजीवांचा नाश होतो आणि कायदा सुव्यवस्थेचा भंग होतो. अशा गोष्टीकडे सुद्धा सुप्रीम कोर्टाने या गोष्टींना हायलाइट करण्याचा मुद्दा आणला आणि हिथं प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला की अशा गोष्टी समोर आल्या तर त्याच्यावरती कठोर कारवाई करणं गरजेचं असणार आहे. मग सुप्रीम कोर्टानं आदेश दिलेला आहे एप्रिल 2026 मध्ये की तातडीने कारवाई झाली पाहिजे आणि CRPF असेल किंवा पॅरामिलिटरी फोर्सेस असतील हे तैनात करायचं आहे आणि टोटल सँड मायनिंगला बॅन करण्याची शक्यता आता या घटनेमुळे आपल्याला या ठिकाणी येताना दिसते. मग प्रॅक्टिकली बघितलं अशा पद्धतीच्या बॉम्ब नंतर पॅनिक सिच्युएशन तयार होऊ शकते, पण तिथंच आपण अवेअर होऊन या असणाऱ्या इंटरनल सिक्युरिटीकडे डिझास्टर मॅनेजमेंटच्या अनुषंगाने सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगाने आपण तयार आहोत का हे पण बघणं आवश्यक आहे. तुम्हाला काय वाटतं, भारत अशा असणाऱ्या सडन सिच्युएशन मध्ये जर समजा असा एखादा बॉम्ब ब्लास्ट झालाच तर भारत त्या गोष्टी मॅनेज करण्यासाठी, त्या गोष्टी हँडल करण्यासाठी आणि लोकांचं प्राण वाचवण्यासाठी सक्षम आहे का? सक्षम असेल तर कोणकोणत्या गोष्टींच्या माध्यमातून सक्षम आहे, सक्षम नसेल तर कोणकोणत्या गोष्टींची कमतरता पूर्ण करणं आवश्यक आहे हे तुम्ही कमेंट सेशन मध्ये मांडा. त्या असणाऱ्या कमेंटला मी हात देईन आणि त्यांच्या असणाऱ्या कमेंटला मी रेकॉग्नाइज करेन पुढच्या असणाऱ्या लेक्चरमध्ये. तर चला बघूया आमचे साहेब लोक किती बोलतायत. ठीक आहे, मग सेशन आवडलं असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया आपण नेक्स्ट सेशनला. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. थँक्यू.